स्वामी तुम्ही जगाचा आईविना भिकारी. सगळं काय मिळू शकतं, पण परमेश्वराला सुद्धा आईचं महत्त्व कळतं. त्याप्रमाणे या जीवनामध्ये मला जर असेल तर ते केवळ वडील वारल्यानंतर आईच्या छात्रामुळेच आजपर्यंत मी जे काही यशस्वीरित्या पार त्या आईच्या आशीर्वादामुळे. गंज लावायला जायचा जे काही पैसे जमा होतील ते पैसे आणून आईकडे द्यायचा आणि आईला म्हणायचा, आई तुला उद्याच्याला आणतो काही पण आण माझा घेऊन ये. पण मला असा प्रसंग आठवतो त्यावेळेला त्याची एवढी रक्कम साचली होती 450 रुपये. तर 450 रुपये त्याची ती मारली होती. तो रडत आला, तो घरी रडत आला, मला पप्पा असं असं झालं. तर माझ्या डोळ्यात तो प्रसंग आठवला. म्हणजे खरंच मला लोक म्हणतात माझी मुलं, पण माझी मुलं कशी माझी इस्टेट आणि ते म्हणतात लोखंडाला जसा परीस लागावा त्या पद्धतीने या लोखंडाला परीस लागला. माझं सोनच झालं. हे केवळ महाराजांच्या आशीर्वादाने वाटचाल अजून चांगली टाळला आणि त्याच्यानंतर संघर्ष करत गेलो की मला वाटलं नाही की असा मी स्टेबल होईल, माझ्यावरचं जेवढं काय असेल कर्ज वगैरे की जे काही हे करून स्टेबल होईल. आज असं आहे की आज अशी परिस्थिती, एवढा आनंद वाटतो की माझी मुलं सगळे करतात. पवित्र ते कुळ पावनं स्वदेश जे ते हरचे दास. म्हणजे खरोखर मला म्हणतात ना ते संघर्षामध्ये साथ दिली आणि सगळ्या काही गोष्टी एकदम परमेश्वराच्या आणि महाराजांच्या आशीर्वादाने सगळं काही पार. रामकृष्ण हरी. या ठिकाणी माझं नाव हरिभक्तपरायण विलास महाराज पवार, मुक्काम पोस्ट अन्नापूर, तालुका शिरूर, जिल्हा पुणे. आणि या ठिकाणी माझ्यासोबत आहेत हरिभक्तपरायण गोरख महाराज सांगळे. आपली संस्कृती आपला इतिहास यूट्यूब चॅनल, त्यांच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी श्री क्षेत्र रामलिंग या ठिकाणी हरिभक्तपरायण रवी महाराज दळवी यांच्या घरी आम्ही आलेलो आहोत. खऱ्या अर्थानं त्यांनी संघर्षमय जीवन त्यांचा आहे आणि त्यांनी संघर्षातून खऱ्या अर्थानं आजच्या तरुण पिढीला जी आवश्यकता आहे, खऱ्या अर्थानं त्यांचं जीवन चरित्र कसं घडलं, त्यांनी जीवन कसं घडवलं आणि जीवनामध्ये सक्सेस कसा मिळवला या बाबतीत त्यांची मुलाखत घेण्यासाठी मी या ठिकाणी आलेलो आहे. तर प्रथमतः तुमचं संपूर्ण नाव आणि तुमचा परिचय सांगावा. मी रवींद्र बाळकृष्ण दळवी, मुक्काम पोस्ट राहणार रामलिंग, तालुका शिरूर, जिल्हा पुणे. माझा जन्म इथेच झालेला आहे. ह्या रामलिंगाच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीमध्ये संत निळोबा महाराज यांच्या जन्मस्थानी माझा रामलिंग या गावी जन्म झालेला आहे. महाराज, तुम्हाला मी एक विचारतो की बाबा तुम्ही खूप पारमार्थिक विचार तुमच्यामध्ये रुजलेले आहेत. या ठिकाणी तुम्ही आता सांगितलं की संत श्रेष्ठ प्रभू रामचंद्रांची पावलं ह्या भूमीला लागली, लक्ष्मण भैयाची पावलं, विश्वबंधुत्वाची पावलं ह्या भूमीला लागलेली आहेत. आणि ज्यावेळेस वनवासात असताना सीतामाता यांना नाशिक पंचवटी या ठिकाणी रावणाने चोरून नेलं आणि त्या ठिकाणी प्रभू रामचंद्र शोध घेत सीतामाताचा या ठिकाणी रामलिंग या ठिकाणी मुक्कामाला आले, या ठिकाणी राहिले. त्यांनी त्यांच्या हाताने या ठिकाणी प्रत्यक्ष लिंगाची स्थापना केली, शिवलिंगाची. म्हणून या ठिकाणाला आपण रामलिंग असं म्हणतो. आणि या क्षेत्रामध्ये विशेष म्हणजे 2 संत महाविभूतींचा जन्म झालेला आहे. संत श्रेष्ठ निळोबाराय यांची जन्मभूमी आहे. त्यांनी 33 वर्ष ह्या भूमीमध्ये राहिले. त्यांचं संतांचं रजकन या भूमीला लागलं. आणि त्याचप्रमाणे निमराज महाराज, संत निमराज महाराज यांचाही जन्म या रामलिंग भूमीतला आहे. तर तुम्हाला या क्षेत्रामध्ये कशी अनुभूती पारमार्थिक आली? आता तसं जर सांगायचं जर म्हटलं तर मला अध्यात्माची आवड असल्यामुळे आणि योगायोग असा माझा म्हणजे खरोखरच मला विलास महाराज पवार म्हणजे आता माझ्या समोरच आहे. त्यांचं म्हणजे मी गुरु मानले त्यांना आणि गुरु मानल्यामुळं त्यांनी माझ्यात एवढा काय म्हणजे त्यांच्या त्या याच्यात सानिध्यात राहिल्यामुळे एवढा बदल घडून आला. आणि त्यांनी मला योग्य वेळेला संघर्ष कसा करायचा बाबा, चांगल्या मार्गाने कसं जायचं, कोणाचं कधी वाईट चितायचं नाही, कोणाचं कधी बुवा आपण दुनियामध्ये काय चाललंय याचा नाही, आपण प्रगतीकडे लक्ष द्यायचे आणि आपण अध्यात्मामध्ये जास्त लक्ष द्यायचं. त्या अध्यात्मामधून बुवा तुला पुढं कसं जाता येईल त्या याच्यातनं त्यांनी मला वेळेवेळेला बुवा भरपूर काय असं सहकार्य केलं. बुवा सकाळी लवकर उठायचं, आपल्या कामाची पद्धत,
नंतर तुमच्या पूजेची पाठांतराची ह्या सगळ्या गोष्टी सांगून त्या पद्धतीने मी असा पुढे जात आलो आणि त्याचा फायदा मला वेळोवेळेला होत गेलेला आहे. तुमचा जो जीवन प्रवास आहे तो जीवन प्रवास तुम्ही मला वाटतं सांगावा. तुमचं लहानपण कसं गेलं, तुमचे वडील तुमच्या वयाच्या किती वर्षी तुम्हाला मी होते? इयत्ता पहिलीला होतो. हा. तर पहिलीला असताना आमचे वडील म्हणजे स्वर्गवास झाला त्यांना खूप आणि परिस्थिती एवढी बिकट होती. तर त्यावेळेला आई आणि आमची आई शेतामध्ये जाऊन कष्ट करणार आणि ते कष्ट करता करता आईला संघर्ष खूप, 4 मुलं यांच्याकडे लक्ष द्यायचं, हे सगळं काय करायचं. आता कधी कधी अशी वेळ यायची की वरनं पाऊस गळतोय आणि ते गोसाई लोक जे पीठ मागून आणतात आपण जायचं व त्यांच्याकडे घेऊन यायचं, मग ती आई भाकरी करणार, पाऊस वरून जे गळते ते ताटामध्ये ते एवढा संघर्ष काढावा लागला वडील गेल्यानंतर. म्हणजे वडिलाची काय किंमत असती की ज्याला वडील नाही त्याला कळतं आणि ज्याला आहे तो वडिलांचा जो ऐकतो तो वडिलांचा जीव आणि आईचा जीव हा आपल्या मुलांवर कितपत आणि कशाप्रमाणे सल्ला असतो तो माझा आधारच गेला. गेल्यानंतर आमच्या गावातले जे काही चांगली चांगली मंडळी बुवा आमच्या शेजारीच त्या शिरक्या आजी होत्या. मग त्या शिरक्या आजींबरोबर पहाटे विटा थापायला जायचं. पहाटे विटा थापून आल्यानंतर शनिवारचा दिवस आला की ती फळी घ्यायची, विटा डोक्यावर घ्यायच्या, त्या वीटभट्टीवर जाऊन त्या व्हायच्या. नंतर जर रविवार दिवस असेल तर लोकांच्या शेतामध्ये जाऊन पोत्यावर ते कांदे काटायचे. नंतर कोणाचं गवंडीचं काम त्या गवंडीचं काम करायचं, त्या गवंडीच्या हाताखाली करायचं आणि जे काही येईल ते पैसे थोडा उदरनिर्वाह करत जायचा. शिक्षण कसं? शिक्षणाची पद्धत तर अशी झाली महाराज की ना वही, ना दप्तर, ना पाटी, ना पेन्सिल. वर्षाला एकच ड्रेस, तो ड्रेस धुवायचा, तो ड्रेस घालायचा आणि शाळेला दप्तर वगैरे काय अशा आपल्या कोणत्या सुखसुविधा तर मिळाल्या नाही. मग असं आपल्या याची वही, याचं दप्तर हे करून तर मग संघर्षमय शिक्षण माझं 10वी पर्यंत झालं. आता 10वी पर्यंत शिक्षण झाल्यानंतर थोडे जरा परिस्थिती थोडी येत होती. मग मी स्वतः निर्णय अजून मग इकडं काम कर तिकडं काम करता नंतर मग हॉस्पिटल सारख्या ठिकाणी काम केलं. थोडं म्हणजे आलो चांगल्या लोक, अजून जरा स्टँडर्ड लोकांमध्ये आल्यानंतर थोडं कसं राहायचं किंवा काय. आणि मग नंतर की असं संघर्षमय जीवन माझा लहानपणापासून होतं. ड्रायव्हिंग कधी शिकले? आता ड्रायव्हिंगचा महाराज विषय असा झाला की मी हॉस्पिटलमध्ये असताना हॉस्पिटलमध्ये सर्व्हिसला कंपाऊंडरला पेमेंट काही मिळत नव्हतं. म्हणजे आपला उद्या करायचं म्हणलं ते पुरणार नाही. मग मी स्वतः निर्णय बदलला की आपल्याला काही एवढ्या पैशात काही होत नाही, म्हणून मी MIDC मध्ये कॉन्ट्रॅक्ट पद्धतीवर कामाला गेलो. तर गेल्यानंतर त्या बसमध्ये यायचं जायचं, तो बस ड्रायव्हर कसा गाडी चालवतो ते पाहून मी ती गाडी शिकलो. आणि ती गाडी ते पाहिल्यानंतर शिकल्यानंतर मग लायसन वगैरे केलंय आणि मग मी स्वतः ड्रायव्हिंग करायला सुरुवात केली. आणि ती सुरुवात करता करता आज सगळ्यांच्या सहकारातून आणि सगळ्यांच्या परमार्थ किंवा सगळ्यांची जी लोखंडाला पोलीस लागावा ह्या पद्धतीने मला चांगली लोक मिळत गेली आणि ह्या पद्धतीने प्रगती माझी चालू झाली. तुमचं लग्न कधी झालं? आता माझं लग्न 2002 मध्ये झाले. म्हणजे आठवडा आहे. 2002 मध्ये झाले. तर तिथून पुढे साथ एवढी खंबीर मिळाली. त्यांचं बाहेर कुठलं? करडे माहेर. तुमच्या वडिलांचं नाव? सुभाष वामन भागवत. आणि मग तुम्ही कसं पसंत केलं आणला नाही काय? परिस्थिती घरची अशी होती, तुम्ही पसंती कशी दाखवली नाही का त्यावेळेस? म्हणजे यांची आजी होती ना, त्या माझ्या वडिलांच्या आत्या होती. मग तेव्हा आत्या म्हटलं की माझ्या नंतर म्हणजे वाटचाल असं, त्याच्यामुळे मग म्हणले द्या. खरं तर संघर्षमय जीवन जगत असताना असं आईचा तर खूप सिंहाचा वाटा होता तुमच्या जीवनामध्ये. आणि आईला असं वाटत असतं की आपला मुलगा आणि आपण त्याला किती साथ द्यावं. आईची कितीपर्यंत साथ भेटली बरं आपल्याला खरं सांगायचं? कारण वडील नाही पहा, वडिलांचा काय आधार असतो ना ते वडील नाही त्यांना विचारा पहा. मग आईने आपल्याला खरं तर जे पाठबळ दिले त्याची काय तुलना करू शकता बरं आपण? आईची साथ जर तसं म्हणलं तर कितीही जरी जन्म घेतले ते उपकार फिटू शकत नाही. आईची साथ आजपर्यंत आहे. आईची
आईची साथ परत आईने आजपर्यंत कधी दुखवलं नाही की कधीही राग केला नाही. चारही सुनांना आपल्या मुलीप्रमाणे सांभाळते. वा. आणि आजपर्यंत मी पाहिलं, मी आई आणि आजीचं असं पाहिलं ज्यावेळेस वडील वारल्यानंतर, की आमची आई आणि आजी स्वतः कधी त्यांचं मायलेकी सारख्या राहिल्या. तुम्ही भाऊ किती आहे? आम्ही 4 भाऊ होतो. तर मोठ्या भावाचं आजारामुळे निधन झालं. त्याच्यानंतर त्याच्यापेक्षा लहान होता जे 2 भावाचं असं आजारानेच निधन झालं. आणि नंतर आमच्या आई आणि आजीवर अजून लोड आल्यानंतर मी माझ्या डोळ्यांनी पाहिलेला प्रसंग आठवतो महाराज. आम्ही जर सगळा परिवार जेवायला जर बसला, जेवायला बसल्यानंतर आमची आजी सगळ्याला जीव घालणार. जीव घालल्यानंतर त्या टोपल्यात बघणार काय आहे का. त्या टोपल्यात जर काय नसेल तर स्वतःच्या अर्ध्या भाकरी ती चतकूर ठेवणार. का आलं माझा बाबा खाईन. स्वतः उपाशी राहणार. कधीच पोटाला खाल्लं नाही, कधीच नाही. त्याच पद्धतीने आईने पण असा संघर्ष केला. म्हणून तरुण पिढीला सांगायचं आहे की बाबा मंदिरात नको जाऊ. मंदिर कुठे आहे रे बाबा, घरात आहे. तुझे आई वडील हेच तुझं मंदिर आहे. तुम्हाला तुमच्या पत्नीची साथ कशी भेटली? आता त्याच्यानंतरचा असा म्हणजे लग्न झाल्यानंतर दिवस माझे बदलल्यानंतर मला एका व्यवसायात मी थोडा ट्राय केला. एकच मिनिट. तुमच्या लग्नानंतर तुमच्या वैवाहिक जीवनात तुमची एकमेकाची साथ तुम्हाला पत्नीची कशी भेटली तुमच्या, नाही का? तुम्हाला जीवनामध्ये तुमची एकमेकाची साथ कशी भेटली आणि तुम्ही एकमेकाशी कसं आता सध्या तुमचं कसं करा? आईचा संघर्ष पाहून खरं तर तुम्ही तुमच्या स्वकर्तृत्वाने तुमच्या पायावरती उभे राहिले. त्यानंतरही भरपूर अडीअडचणी आल्या असतात. कारण की जीवन हे असं बघा, अचानकही प्रगती घेऊ शकत नाही. म्हणजे एकखटी प्रगती घेऊ शकत नाही. संघर्ष करत करत प्रगती घ्यावी लागली. लग्नानंतरही तो संघर्ष चालू असेल, बरोबर आहे ना. मग प्रत्येकाला एक अपेक्षा असते की बघा आपल्या अर्धांगिरीने आपल्याला आपल्या प्रपंचामध्ये थोडीशी एक साथ द्यावी. मग ते खरं तर वहिनीने म्हणा, ताईने म्हणा, तुम्हाला ती कशी साथ दिली बघ, ज्या गोष्टीमुळे आज तुम्ही या ठिकाणी असे स्टेबल आहात. तुम्ही लग्न झाल्यानंतर ते माझी म्हणजे प्रत्येकाला असं वाटतं की माणसाने आयुष्यात खूप मोठं व्हावा किंवा प्रगती करावा. तर मी आता दृष्टिकोनातून प्रयत्न केला. त्या प्रयत्नामध्ये मला पूर्ण फसल्या गेलो मी. मला पुढच्यानी म्हणजे त्या व्यवहारामध्ये पूर्ण लॉस केलं. तर लॉस केल्यानंतर त्याच्यामध्ये मी पूर्ण 0 बजेटमध्ये आलो. आता 0 बजेटमध्ये आल्यानंतर 2 मुलं, संसार, प्रपंच आणि कर्ज झालं माझं. कर्ज झाल्यानंतर की नंतर माझ्या 10% पैसे लोकांचे किंवा काय एवढा जबरदस्त माझं हे जे काय मी जे कमवलं होतं त्याच्यात लॉस झालो. तर एका वेळेला माझ्या जीवनात माझा असा प्रसंग, माझा आत्महत्यापर्यंत विचार आला. तर विचार आल्यानंतर मी त्या स्टेपला झाल्यानंतर फक्त आमची सौवाल्या आपल्या हातात जोर आहे, नशिबातलं आपण आणू शकतो, पण आयुष्य परत नाही भेटू शकत. ते 2 मुलांकडे तुम्ही लक्ष द्या आणि मी तुम्हाला साथ देते. आणि त्यानंतर मी मागं पाहिलंच नाही. मी मागे वळून पाहिलंच नाही. घरात मीठ आहे का, भाकरी आहे का, काय आहे, फक्त कष्ट कष्ट कष्ट. 24 तासामध्ये 4 तास झोपायचा आणि बाकीचे तास फक्त कष्ट करायचे. जीवनामध्ये कधी कोणाला फसवायचं नाही, कधी कोणाशी खोटं बोलायचं नाही, कधी कोणाला लुबाडायचं नाही. बस कष्ट करायचं. आणि एक महाराजांचे आशीर्वाद, त्या मार्गाने आम्ही वाटचाल चालू केली. आणि आमच्या अर्धांगिनीने खरंच काय म्हणजे एवढी खंबीर साथ दिली. आजही आमच्या घरातला पूर्ण ड्रायक्लिनचा व्यवसाय किंवा काय असेल तर मनापासून संसारात अगदी हे एवढे कष्ट आणि त्यामुळे दिवस पलटायला वेळ नाही लागला. काही कालांतराचं आमचं सगळं स्टेबल होत गेलं आणि अशा पद्धतीने आम्ही एकदम आता स्टेबलमध्ये आहे. खरं जर विचार केला तर प्रत्येक यशस्वी पुरुषापाठीमागं त्याच्या पत्नीचा किंवा एखाद्या स्त्रीचा पाठिंबा असतो. ह्या गोष्टीला गृहीत आपण धरूच किंवा ही गोष्ट जितकी बोलली तितकी खरे तर आहेच. पण ताई कधी असं आपल्याला वाटलं का हो, लग्न झाल्यानंतर माझ्या अशा काहीतरी खूप चांगल्या अपेक्षा होत्या किंवा एखाद्या चांगल्या घर, प्रत्येक एक मुलीचे एक स्वप्न असतं पा, मी खूप चांगल्या घरी जाईल, तिथे गेल्यानंतर माझे खूप लाड होतील किंवा खूप ऐश्वर वगैरे मला असं भेटेल, असं कधी काय मनात विचार आला का हो? कसं नाही, आई वडील म्हणत तसं म्हणजे त्यांनी पण चांगलंच पाहिलं ना, असं नाही की निर्वेस नाही. खरं तर कसं वाटलं निर्वेस नाही तुमच्या दोघांची भांडणं झाली नाही कधी? तुमच्या दोघांची कधी भांडणं झाली नाही ना?
मला म्हणजे जरी वाटतं झाले तरी म्हणजे असं लगेच थोडं- Compromise. हां. म्हणजे 5 मिनिटाची भांडण. तर त्यांनी असं हट्ट केला तुम्ही देऊ शकले नाही असं त्यांच्या एखादा प्रसंग आहे का तुमच्या? आजचं जर सांगण्याचा मी कधी विषय हट्टच नाही केला म्हणजे. आजपर्यंत कधीच हट्ट नाही, कधीच नाही, कधीच नाही. तुम्हाला आज असं वाटतं आठवत की नाही. आता आपली परिस्थिती त्यावेळेस खूप नाजूक आहे आणि त्यांच्याकरता आपल्याला काहीतरी साडी म्हणा काहीतरी वस्तू द्यायची बा आपल्याला असं वाटायचं का तुम्हाला कधी लग्नाच्या बड्डेला तुमच्या? नाही, असं मला बऱ्याच वेळा वाटलं, पण म्हणतो ना घरात काय आहे, जर स्त्री हुशार असेल तर घर चालते. तिथे माहेरून आधीच आणून ठेवणार आणि आणल्यानंतर म्हणणार हे बघ मी साडी घेतली. तर तो माझा हातभार म्हणजे माझा डोक्यावरचं बरंचसं काही वजन हलकं होऊन जायचं. गंध लावायला जायचा, जे काही पैसे जमा होतील ते पैसे आणून आईकडे द्यायचा आणि आईला म्हणायचा, आई ये तुला उद्याच्याला आण, तू काही पण आण, बाजार घेऊन ये. पण मला असा प्रसंग आठवतो, त्यावेळेला त्याची एवढी रक्कम साचली होती 450 रुपये. तर 450 रुपये त्याची ती मारली तिथं. तो रडत आला, तो घरी रडत आला, मला पप्पा असं असं झालं. तर माझ्या डोळ्यात तो प्रसंग आठव. म्हणजे खरंच मला लोक म्हणतात माझी मुलं, पण माझी मुलं कशी माझी इस्टेट आहे. तर आता आपण जे क्षेत्र निवडलेलं आहे, मग एखाद्या गाडीवरचं ड्रायव्हर वगैरे जर म्हटलं तर आज जर समाजात आपण जर पाहिलो तर भरपूर व्यसनाच्या आहारी गेलेलं किंवा ते काय गोवा गुटखा दारू वगैरे असं ते आहारी जाऊन एकदम कुटुंबाचा आतोनात हाल करणारे असे काही, म्हणजे मी त्यांना नावं ठेवत ना ड्रायव्हरांना बरं का, की एकमेव तुम्ही असे कसं काय बा वेगळे निवडले की बा त्या क्षेत्रामध्ये असताना हे बा तुम्ही माळकरी म्हणा किंवा एक निर्व्यसनी म्हणा बुवा, ह्या गोष्टीवरती कसं म्हणजे, आणि ते पण जागृत करून ह्या गोष्टी, कारण की काही जण भरपूर तोंडचं ऐकले जागरण करायचं म्हणलं की तंबाखू खावीच लागते बा, काय बा म्हणजे ह्या गोष्टी मागे तुम्ही कसं स्वतःला सावरण्याचा प्रयत्न केला बा? आता त्या गोष्टी मागचं एकच कारण माझी गरिबी आणि परिस्थिती, की मला म्हणजे 1 रुपया किंवा 10 रुपये हे कधी पाहायलाच मिळाले नाही. जर आपल्याला ते पाहायला मिळालं तर आपण व्यसन कसं करू शकतो? व्यसनाला तर पैसे लागतात. आणि दुसरी गोष्ट सांगायचा जर सगळ्यात मोठाचा विषय असा आहे की मी ज्या वाईट मार्गात घुसण्याच्या आधी मला महाराजाचे आशीर्वाद मिळाले. आता ते आशीर्वाद मिळाल्यानंतर व्यसन लोकांना लागतं मी मान्य करतो, पण मला व्यसन लागलं फक्त महाराजांनी दिलेल्या मंत्रांचं व्यसन. मी जे व्यसन करीत गेलो की महाराजांनी सांगितलं गाडी चालवताना हा मंत्र म्हणायचा, मी गाडी चालवताना तोच मंत्र म्हणतो, आवाजाकडे लक्ष देत नाही मागं काय चाललंय, कोण बोलतंय, काय काय बोलतंय. आणि महाराज म्हणले वा तू आदित्यशय नमस्काराने कुर्वती दिने दिने जन्मांत शस्त्र दारिद्र्यम न पूजी येते, हा मंत्र म्हणतो. मी गाडी चालवताना तोच मंत्र म्हणतो. मग तो हनुमानाचा मंत्र म्हणत जाऊ, ओम हनुमते रुद्र अवतारे सर्व शत्रू सारे सर्व रोग हारे सर्व ऐशी करणे रामदूताय स्वाय. मग मी तो मंत्र म्हणतो. मग तू तिथं राहतो रामलिंगाच्या मंदिरामध्ये, अरे तुला कोणता मंत्र रामलिंगाचा पाठ आहे का नाही? मग मी म्हणतो ओम त्र्यंबक्यम यजामहे सुगंधी पुष्टिवर्धनाय उर्वारुक्मे वंदना मृत्युर्मोक्षय अमृत ओम महामृत्युंजय रुद्राय नीलकंठ शंभवी अमृताय शर्वाय महादेवाय. ते मला जर हे मंत्र मिळाले असेल तर व्यसन करायची काय गरज? वा, म्हणजे जे तुम्हाला खरं व्यसन ज्या गोष्टी लागत ते लागलं नाही, आणि अध्यात्म आणि वारकरी ह्या गोष्टीचं व्यसन लागलं म्हणून खरं तर जीवन आपलं घडलं. तर आदरणीय गुरुवारी हरिभक्तपरायण वाणीभूषण कीर्तनकार शिवख्याते, खरं तर महाराजांचा तुमचा भेटीचा योग पहिला योग कसा घडून आला बा? तो काय प्रसंग सांगताल बा की बा पहिल्या क्षणी बा तुम्ही प्रभावित झाले बा? कसं असतं समजा ज्या ठिकाणी चमत्कार त्या ठिकाणी माणूस नमस्कार करतो कलियुगामध्ये, सध्याची कंडिशन ती चालू बा. तर तुमची पहिली भेट कशी झाली? आता आमच्या प्रवचन झाले प्रवचन रामलिंगाच्या मंदिरामध्ये तुमचं प्रवचन आपण ते पाळवळला गेलो होतो तेवढं पाबळला पण हा म्हणजे एक्झॅक्ट असं मला सांगता येणार नाही. पाबळला आपली मला वाटतं पहिल्या स्टार्टला पाबळला तुम्ही आले होते माझ्याबरोबर. मला गाडी नव्हती आणि पाबळला एक बैलाचं प्रवचन होतं, परमेश्वर चौधरी यांचा बैल गेला होता त्या पाबळ. बैलाचा दसक्रिया त्यांना घालायचा होता आणि माणसाचा दसक्रिया घालतात माणसं, परंतु बैलाचा दसक्रिया त्यांचा घालायचा होता त्यांना. आणि बैलाच्या दसक्रियाला माझं प्रवचन ठेवलं. मग त्या प्रवचनला त्यावेळेस बरेचसे म्हणजे वार्ताहर वगैरे जे न्यूजची वगैरे आले होते, त्यांनी बरेच प्रश्न मला त्यावेळेस विचारले. म्हणजे बैलाचा दसक्रिया तुम्ही कसा करता? त्यावेळेस ते माझ्याबरोबर आले होते. म्हणजे बैलाचा दसक्रिया तुम्ही घालताय आणि बैलाचा दसक्रिया करताय हे कसं? मग जीव प्रत्येक ठिकाणी, मी सांगितलं ना, जीव प्रत्येका ठिकाणी सारखाच आहे ना. माणसात जो आत्मा आहे तो प्राण्यामध्ये आहेच ना. मग ज्ञानेश्वर माऊलींनी त्या रेड्यामध्ये पाहिला, रेड्यामध्ये त्यांनी रेड्याचा स्वदस्क्रिया त्यांनी चाचनारोडी या ठिकाणी केला. रेड्याला आळे या गावामध्ये त्यांना समाधी दिली आणि चाचनारोडी या ठिकाणी दसक्रिया केलेला आहे. नाथ महाराजांनी गाढवामध्ये देव पाहिला आहे की नाही. परत नामदेव महाराजांनी कुत्र्यामध्ये देव पाहिला.
म्हणजे प्रत्येक आत्मा सगळ्यांच्या मध्ये सारखा आहे आणि त्या माध्यमातून त्यांनी त्यावेळेस ते माझं प्रवचन त्या ठिकाणी ऐकलं होतं. त्यावेळेस हा, पण बैलाच्या- इतक्या लांब येण्याच्या दोघांचा कसा समन्वय झाला होय? अचानक म्हणजे तुमची भेट हो असं गाडी काय? होती त्यांच्याकडे त्यावेळेस त्यांची त्यावेळेला माझी स्वतःची गाडी होती. गाडी होती. त्या गाडीमध्ये ते लस गेले ते त्यावेळेस ना त्यांनी सांगितलं हो ना. आणि मग महाराज म्हणजे आपल्याला कार्यक्रम मध्ये चला जाऊ. असं. मग तिथून महाराजांचे मी 2-3 कार्यक्रम असे पाहिले की मला असं वाटलं की काही आपल्याला जर खरंच जर म्हणतात ना गुरु असावा तर अशा पद्धतीला. त्यानंतर मी महाराजांचे कार्यक्रम पाहिले. त्या महाराज मस्के मामांनी सांगितलं, कर्डलवाडीचे मस्के मामांच्या तुम्ही त्यांच्या 5वीचा कार्यक्रम केला. तो परवा दिवशी मी भेटायला गेलो तर ते तो विषय तुमचा निघाला. त्याच्यानंतर महाराजांचा मी अजून एक कार्यक्रम पाहिला. त्या बोटावरती त्यांनी ती थाळ्या नंतर तो कार्यक्रम आणि मग ते महाराजांवर माझं मन खरंच जर विचार केला तर जीवन जगत असताना जर एखाद्या चांगल्या व्यक्तीचा सहवास जर घडला तर आपलं जीवनाचं सोनं कसं होतं किंवा आपण यशस्वी मार्गाने आपला प्रपंच सावरत खरं तर एका ठोस पावल घेऊन आपण उत्तुंग यशाकडे कसं वाटचाल करतो हे रवींद्र महाराज दळवे यांच्याकडून आपणास पाहावयास मिळत आहे. आणि मानावे तितके कौतुक किंवा मानावे तितके आभार आपले कमी आहेत. खरं जर विचार केला तर आपला जीवनमय संघर्ष खूपच भयानक होता. कारण की वडिलांच्या छत्र ज्यावेळेस जाताना की तेव्हाच प्रश्न पडतो की आईला आपल्या मुलांचं संगोपन कसं करावं आणि मुलांनी पुढं जाऊन मुलं आपलं ऐकतील का नाही किंवा म्हणजे हे असं कधी आपल्याला वाटलं का बाबा आपण ऐकलंच पाहिजे किंवा नाही ऐकलं पाहिजे नाही असं काय? नाही तर गायडन्स करायला असं म्हणजे नव्हतंच म्हणजे असं सांगायला. पण आपली परिस्थिती पुढे सर्व काही दिसत होती. त्या परिस्थितीला जर आपण सामोरे ठेवून जर गेलो तर आपल्या पुढं काय वाढलंय, आपल्याला काय घ्यायचंय, आपण काय ठरवायचं ते आपल्या हातात आहे. मला खूप वाईट व्यसनाधीन माणसं भेटतात, गाडीमध्ये असतात, सगळे भेटतात. पण आपल्या पुढं काय ठेवलं ते आपण ठरवायचं. तुम्हाला काय घ्यायचं आणि तुम्हाला काय नाही घ्यायचं. मग त्या पद्धतीने आपण ठरवल्यानंतर आपल्या जीवन यशस्वीरित्या आपण जगू शकतो हे बाकी निश्चित आहे. तुम्ही युट्यूब काम करत असताना डोक्यावरती केस गेले होते, पूर्ण टक्कल पडला होता. म्हणजे पूर्ण टक्कल पडला होता. त्यावेळेस खूप काम. किती वर्षाचे असतात तुमच्या? मी 7 वर्षाचा. 7 वर्ष. 7 वर्षाचा. त्यावेळेस विटा डोक्यावर हो होत्या. हो हो. ते बागेस वगैरे असते ते बग्यास भरायला जायचं. ते कारखान्याला बग्यास भरायला जायचं. मग तो नेणारा जो आपल्याला तो इथून मिसळपाव वगैरे इथं हॉटेलला खाऊ घालणार भरपूर मस्तपैकी. आणि तिथे गेलो ते बग्यास भरताना डोळ्यात बग्यास, नाकात बग्यास, कानात बग्यास. पण ते काय नाही, आपल्या पुढे आपल्याला दिसतंय ना. आपल्याला उद्या पैसे कशाला लागतील. उद्या पीठ आणायचं गोसावीची इथून, ते 1 रुपयाला पातील किंवा काय. त्यांनी लोकांकडून मागून हा आणलं. तुम्ही ते आणायचं. ते पीठ खायचं आपण. ते सगळे पीठ मिक्स केलेलं. घर वगैरे तुमचं म्हणजे घर नाही, भाड्याने राहायचं. भाड्याने राहायचं. आणि ती पात्र पण गळत होता ना. ते माळादाचं घर होतं. ते माळादाचं घर असं पद्धतीचं होतं, जुनं पद्धतीचं. तर आपल्या जर खायला बसल्यानंतर पाऊस आला की ते मग ते ताटामध्ये पाणी, मग त्या पद्धतीने ते सगळ्या पद्धती. लहानपण खूप खडतर गेलं. म्हणजे कसं होतं, ज्या वयात खेळायचं, ज्यावेळेस लहानाचं मोठं होत असताना आपण नाही मुलांचे आनंद व्यक्त करायचा बाबा, खरं जीवन जगण्याचं दिवस. आणि त्या वयात तुम्हाला म्हणजे तुमच्यावर असं कठोर असं परिश्रम करावा तुम्हाला त्यावेळेस लागलं. आणि त्या परिश्रमातून मला वाटतं तुम्ही घडले असावा. आणि आईची तुम्हाला भरपूराची साथ भेटली. आणि त्यातून तुमचं लग्न झाल्यानंतर तुमच्या मिसेसची तुम्हाला साथ चांगली भेटली. तुम्ही आता आजही तुम्ही खूप कष्ट करता. किती तास झोपता मला म्हणायचं? माझे झोप रोजचं डेली रुटीन कसं आहे आपलं रेट? माझे जे सकाळी फर्स्ट शिफ्ट जी 6ला चालू होते, 5ला उठल्यानंतर देवपूजा 1 तास झाल्यानंतर 6ला ड्युटी चालू होते. 6ला ड्युटी चालू झाल्यानंतर सगळ्या शिपा माझ्या रात्री 1ला संपतात. 1ला संपल्यानंतर झोपता 2 होतात. 5ला मला लगेच उठावं लागतं. 5ला उठल्यानंतर माझी रुटीन चालू. म्हणजे मला झोप फक्त 4 तास, 3 ते 4 तास. आणि दुपारच्या वेळेत असं कधीतरी बुवा असा वेळ मिळाला तर बुवा एखादा तास फार फार, नाहीतर मग झोप मला एक कमीच. 4 तास झोप. 4 तास. 4 तास तुम्ही तरी फ्रेश राहताय. तरी ते तुमच्या आशीर्वाद राहावं लागेल. म्हणजे जर विचार केला तर लहानपणापासून जो संघर्ष चालू आहे आजही तो संघर्ष आहे. आता मुलं तुमची काय करताय सध्या? एक आता शिक्षक आहे ना? आता एका मुलाने माझी D.Ed केले इंग्लिश मीडियम मधून. हुशार आहे तो. त्याच्या परीक्षा वगैरे चालू आहे. पण त्याला शाळा जॉईन नाही, तो करतोय. आणि अध्यात्माची त्याला खूप आवड आहे. लहान मुलगा आता कॉलेज करून ड्रायक्लीन स्टार्च वगैरे जे आहे ते ऑनलाईन सगळं आता स्टेबल मध्ये आहे. आणि दोन्ही मुलं अतिशय खूप छान पद्धतीने तुमचं मार्गदर्शन असल्यामुळे दोघांचे नाही का आशीर्वाद आणि मार्गदर्शन सगळे महत्वाचे. तुमच्या रनिंग वेळेस तुमचा आता 40 ते 45 असू एक अंदाज 45. तर जीवनातला असा एक वाईट प्रसंग जो तुम्ही कधी विसरला नाही, असा काही प्रसंग?
माझ्या जीवनातला तुम्हाला एक प्रसंग सांगतो की घरामध्ये काहीच नव्हतं. माझा जो लहान मुलगा आहे तो आता सोहम, तो सोहम मंदिरामध्ये जायचा गंध लावायला जायचा. जे काही पैसे जमा होतील ते पैसे आणून आईकडे द्यायचा आणि आईला म्हणायचा, आई ये तुला उद्याच्याला आण, तू काही पण आण, बाजार घेऊन ये. पण मला असा प्रसंग आठवतो, त्यावेळेला त्याची एवढी रक्कम साचली होती 450 रुपये. तर 450 रुपये त्याची ती मारली तिथं. तो रडत आला, तो घरी रडत आला, मला पप्पा असं असं झालं. तर माझ्या डोळ्यात तो प्रसंग आठवला. म्हणजे खरंच मला मुलं, लोक म्हणतात माझी मुलं, पण माझी मुलं कशी माझी इस्टेट आहे. वा, माझी मुलं माझी इस्टेट आहे आणि त्यांच्यात ते गुण जे उतरलात ना, ही पुढची जी काय माझी सगळी इस्टेट मोठी, आज पण मी खूप मोठा आहे. त्या मुलांचे माझे गुण असे आहेत ना, म्हणून मला माझी मुलं आहे ना खूप, म्हणजे भावाची मुलं पण तशीच आहे. म्हणजे हा प्रसंग तुम्ही कधीच विसरू नाही विसरू शकत. कारण माझ्या मुलांना जाण झाली त्यावेळेला, आपल्या घरात काहीच नाही ना. मग तो गंध लावायला गेला, त्याची परीक्षा होती, त्याला परीक्षेला पेपरला जायचंय. त्याने सकाळी 5 ते 8 वाजेपर्यंत 450 रुपये केले आणि 450 रुपये त्याचे कुणीतरी मारले. आल्यानंतर मला रडत होता, म्हणजे पप्पा आणि आई असं असं झालं. तर मला त्यावेळेला कळलं की बस माझी हीच मोठी इस्टेट आहे आणि हीच माझी मोठी दौलत आहे. माझ्या मुलाला चांगले म्हणजे समजतंय त्याला, भाऊ आपला बाप काय करतोय, कशा पद्धतीने करतोय, त्या पद्धतीने ती मुलं करतायत. आता याच्यापेक्षा जास्त आनंद कोणता असेल? मुलांनी कधी हट्ट केला नाही, कधीच नाही. आजपर्यंत माझ्या मुलांनी मला कधीच म्हणजे हट्ट केलाच नाही, पप्पा हे पाहिजे, पप्पा ते पाहिजे. कारण त्याला सगळं कळते, बा आपल्या पप्पाकडे काय नाही, पप्पा काय देणार आहे. त्याच्यामुळे हट्ट हा प्रकार नाही केला त्याने कधी. नाही म्हणजे केला. पहिला नाही केला, आता काही आता करत, आता ते आम्हाला करता येईल. आणि आता ते आमच्या आई आम्हाला वडिलांची पण अजून पण साथ आहे आता आम्हाला. असं नाही की ही म्हणजे एक मोठी काय साथ असेल आहे. ते देणार असं. म्हणजे ताईंच्या आई वडिलांचे सुद्धा हा. खूप तुम्हाला ते पण साथ आहे. अजून असं हे तुम्ही नाही. स्वतः टेलरिंग करताना ते पण काम केलं मी, पण आता इस्त्री करते मग. मशीन तुम्ही तिकडे मायाला शिकला होता काय? हा, तिकडे शिकलो. इथं आल्यानंतर मग टेलरिंग करून आपल्या ड्राय क्लीनची इस्त्री वगैरे त्याची मदत करता पाहिजे. छान. मग तुम्ही दोघांची एकमेकाला साथ भेटली म्हणूनच तुम्ही गाड्याची 2 चाकं सारखे असतात ना, तरच ते गाडा चालू शकतो. संसार गाडा असतो, संसारात त्याला 2 चाकं भक्कम आहेत आणि तुमचे निर्व्यसनी कुटुंब आहे. त्यामुळं माणसाला जास्त काय लागत नाही. बरोबर, प्रपंचामध्ये ना निर्व्यसनी जर कुटुंब असेल ना, तर ते आणि समाधान माणसाच्या जीवनामध्ये खूप महत्त्वाचं आहे. समाधान आणि आनंद ह्या घरामध्ये आल्यानंतर वास्तूमध्ये वाटतं तो खूप सुखी कुटुंब आहे. जास्त काही माणसाच्या अपेक्षा नसतात आणि सर्वसामान्य जीवन जगलं आणि व्यसन कुठलं नसलं की माणसाच्या जीवनामध्ये आजार येत नाहीत. आणि आजार नाही आले म्हणजे मग सुखी कुटुंबाला टाईम लागत नाही. जर विचार केला तर तो एक 30 वर्षापूर्वीचा काळ आणि आजच्या काळात जर तारतम्य कधी जर पाहिलं तर आज आनंदच वाटत असेल की बाबा म्हणजे त्याची म्हणजे तो काय क्षण सांगू शकता, काय होतोस आणि काय झालंस, म्हणजे असं काय? नाही, त्यावेळेला मी जो निर्णय घेतला नाही बुवा, माझ्या जो मनामध्ये होती. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे की दिवस बदलतात हे नक्कीच. आज जर वाईट दिवस असेल तर उद्या पावसाळा येणार. पावसाळा हे नक्कीच आहे. आणि हे मला म्हणजे हे जे सगळं काय जे आहे ते महाराजांनी मला काही बुवा, रवी तू ह्या पद्धतीने असं, महाराज तुम्ही अशा पद्धतीने चला, तशा पद्धतीने चला. आजही मी तुम्हाला सांगतो, पहिले ना त्यांचं नाव घेतल्यानंतर देवाला हात जोडतो आणि जे काय माझे काय असेल त्यांनी दिलेले मंत्र विधी वगैरे त्या मार्गाने माझं सगळं चालू आहे. आणि त्या मार्गाने चालू असल्यामुळं आज मी प्रगतीच्या मार्गाकडे झुकतोय आणि इथून पुढे पण प्रगती होणारच आहे. खरं तर आज ही जी मुलाखत आहे प्रत्येकाच्या आयुष्याला कलाटणी देणारी मुलाखत आहे. तर मित्रांनो, जीवन कसं जगावं, संघर्ष किती दिवस असतो आणि तो किती दिवसापर्यंत करायचा, तर हे रवींद्र महाराजांच्या आपण बोलण्यातून जाणून घेतलंच असेल. खरं तर तुमचं नाव मी म्हणतो 6 महिन्यापूर्वी ऐकलं असेल की गौरव भाऊ आपल्याला त्यांची मुलाखत घ्यायची, बरोबर, रवींद्र महाराजांची मुलाखत घ्यायची. तर मी म्हणलं चालतं घेऊ, काही अडचण नाही. कारण की एक इच्छा, प्रबळ इच्छाशक्ती असते किंवा माणसाच्या आयुष्यात काय घडलं आहे बुवा, निर्व्यसनी मनुष्य आहे, ड्रायव्हर काम करते बुवा आणि कसं जीवन झालं बुवा. तर हा व्हिडिओ एक तर आपली संस्कृती, आपला इतिहास या चॅनलवरती पडेल किंवा गोरख सांगळे ऑफिशियल या चॅनलवरती पडेल, कोणत्याही चॅनलवरती व्हिडिओ पडतो, अडचण काहीच नाही आहे. पण खरंच महाराज तुमचा जीवनमय संघर्ष ऐकून अतिशय वाईटच वाटलं. खरं तर वाईट या गोष्टीमुळं वाटलं की वडिलांच्या छत्र नसतानाही आज तुम्ही यशस्वी जीवन जगताय
आणि ते पण संपूर्ण परिवाराला बरोबर घेऊन. आज आपलं ते चांगल्या लोकांचं ती कार्ट तुमच्या बोलण्यातून दिसून आलं की माझ्या बंधूचे मुलंही खूप छान आहेत. दुसऱ्याच्या मुलांना चांगलं म्हणायला सुद्धा मला दानत लागते पहा, हे यांच्या बोलण्यातून दिसून आलं. म्हणजे ह्या सर्व गोष्टींचा जर मेळ घातला तर अत्यंत, आणि हे तुमच्या कष्टाचं प्रामाणिकपणाचं, म्हणजे आयुष्यात कधीही लबड नाही किंवा कोणासंग भांडण नाही, तंटा नाही, काय नाही. आपलं काय असेल तर जीवन गुरूंच्या आज्ञेनुसार जीवन जगायचं आणि त्या पद्धतीने आपण पुढं चालायचं आहे. तर एक आपल्या चॅनलवरती जो हा व्हिडिओ पाहताना त्यांना तुम्ही एक काय सल्ला देऊ शकता बघ, बा कसं जीवन जगलं पाहिजे, एक थोडक्यात 2 मिनिटामध्ये, शेवटचे 2 मिनिटं. तर मी जे कोणी जे काही व्हिडिओ पाहत असेल की त्यांना मी हेच सांगू शकतो की कितीही संकटे होत्या, लाख संकटे होत्या, तर त्या संकटाला न डगमगता खंबीरपणे पुढे उभे राहायचं. आणि आपल्या जीवनामध्ये अशी व्यक्ती असू द्या की खूप काही व्यक्ती असण्यापेक्षा एक व्यक्ती अशी असू द्या की ती तुम्हाला त्या मार्गातून बाहेर काढू शकतो, ते आशीर्वाद असू द्या. हेच मी सांगू शकतो तुम्हाला की फक्त गुरुचे आशीर्वाद आणि गुरु महत्वाचे, आणि आपले आई वडील आणि आपल्या आई वडिलांचे आशीर्वाद महत्वाचे. या आशीर्वाद जर तुमच्या संघ असतील तर तुम्हाला दुनियामध्ये कुणीच मागं आणू शकत नाही. मागं असाल तर तुम्ही आज नाही, उद्या नाही, पण कधीतरी तुम्ही तुमच्या जीवनाचे जेवढे काही संकट आहे तेवढे पार करून यशस्वीरित्या तुमचे नाव पुढे गेल्याशिवाय राहणार. म्हणजे एक दिवस तो आपला येणार, म्हणजे येणारच. तर तुम्हाला कसं वाटतं, म्हणजे आपण वाईट परिस्थितीमध्ये आताच्या मुलींनी कसं वागलं पाहिजे बुवा, अशा परिस्थितीला न डगमगता आपल्या पतीला कशी साथ दिली पाहिजे, असं तुम्हाला मुलींना बाकीच्या आता नवीन मुलींना सांगू शकता तुम्ही? हा, म्हणजे असं की जरी काही अडचण आली तरी आपण मागं उभं राहायला पाहिजे, नाही करता नाही का असं. आता एक साहजिक एक गोष्ट सांगायचं झालं ना, घरात काय झालं की आई वडिलांना फोन करून सांगणं बा, किंवा म्हणजे आपल्या घरातल्या सगळ्या गोष्टी तिकडे फोन करून सांगणं, आपल्या घरातले प्रॉब्लेम आपल्याला म्हणजे सॉल्व्ह करावे लागतील बुवा. मग ह्या गोष्टीशी आपण किती सहमत आहात बुवा? हा, म्हणजे आई वडिलांना नाही सांगितलं पाहिजे ना, आपण आपला सॉल्व्ह केला पाहिजे. आता आजपर्यंत जे आमच्या संसाराला आता 23 वर्ष झाली, 23 वर्षामध्ये आमच्या सासू सासऱ्याला कधी वाटलंच नाही यांची भांडणं झाली. आणि आजही कुणी जरी जाऊन परस्पर जरी जाऊन सांगून आले तुमच्या आज काय सांगता म्हणते तुम्ही, ते हसत म्हणतील भांडणारी माणसं कधीच नाही. म्हणजे आमचे सासू सासरे पण मुलाच्या वर जीव लावतात, मुलाला कमी जीव लावतील एवढा आम्हाला जीव लावतात. आज मी लग्न झाल्यापासून तर त्यांचे माझे एवढे उपकार आहे की मी आज घरामध्ये कोणते धान्य घेतलं नाही का कोणते कडधान्य न सांगता सगळे काही गोष्टी येत आहेत. आणि मुलाच्या पेक्षाही एवढा जीव लावतात की अजून काय पाहिजे मला सगळीकडून. म्हणजे किती मोठं संकट आलं तर मला जे जेवढे काही भेटले ना ते अगदी एवढे, म्हणजे वाईट संकटात मला या लोकांचं भरपूर काही एवढं सहकार्य मिळालं. आता त्या सहकार्यातून मला एवढा आनंद होतोय की आज मी खरंच गोरख भाऊ सांगलेनी जे काही म्हणजे मला लोकांना दाखवून दिलं हे मला वाटलं नाही. म्हणजे विलास महाराजांचं म्हणजे म्हणतो नाही एक सगळं काय त्यांनी मला आज इतकं म्हणजे भारावून जाते की माझ्या आयुष्यात मला जे कुणी न पाहणारा माणूस विचार करेल त्याला खरंच दुनियामध्ये अशी जी माणसं आहेत की पार आत्महत्या करणारा माणूस जर असा पुढं, तो तर प्रश्न आहेच. कारण की आयुष्यामध्ये एखादा जरी टर्निंग पॉईंट आला तर माणूस पूर्णपणे खचून जातो आणि नको ते पाऊल उचलतो पा. तर त्या गोष्टीविषयी आपलं काय मत आहे? आता माझी परिस्थिती अशी झाली होती त्यावेळेला काय होतं, आपल्या खिशात तर दुनियाच्या खिशात, आपल्याकडं तर पाहुण्याकडं, आपल्याकडं नाही तर कुणाकडेच नाही. तर परिस्थिती अशी आली, आज ह्या व्यक्तीचे मी 10% पैसे त्याचे गेले, उद्या दुसरा येऊन उभा राहत होता तर दुसऱ्याचे बोलणे खायचे, तिसरा येऊन उभा राहता, असे माझे एवढं कर्ज झालं होतं की त्या कर्जातनं मी हा निर्णय टोकाचा घेतला होता की नाही मला जगायचं नाही आणि मी जगून तरी काय करणार. तर त्या सिच्युएशनला मला आमच्या अर्धांगिनीच की तुम्ही आता तुमच्या 2 मुलांकडे बघा आणि त्या 2 मुलांकडे पाहून तुम्ही आत्महत्या करू शकता. मग तो मी विचारते तर माझा लगेच निगेटिव्ह झाला आणि फक्त म्हणली जाऊ द्या ना, अहो आपल्याला लुबाडले पण आपल्या हात येत ना, मेहनत करूया ना आपण. आणि त्या शब्दावरती आज सगळं काय एकदम, आणि महाराजांच्या आशीर्वादामुळे आम्ही एकदम निवारण झाले.
प्रत्येक गुरूंना वाटतं की आपलं शिष्य खरंच चांगलं असावं आणि चांगल्या गोष्टीचं आचरण करता करताना आपल्या जीवनामध्ये एक प्रगतीकडे जाण्याचा प्रयत्न करावा. तर ह्या सर्व गोष्टी पाहून महाराज आपल्याला काय वाटतं बघ, की कसं बा तुम्ही दिलेले त्यांना जे संस्कार आहे किंवा जे अनमोल उपदेश आहेत, काय वाटतं बघ की रवी भाऊंनी कसं म्हणजे किती मोठं कार्य केलं बा? खरं सांगू का, आता त्यांच्या आईचा आशीर्वाद खरं महत्त्वाचा आहे बरं. त्यांना आईचा आशीर्वाद आहे, आईचा त्याग आहे. कारण त्यांच्या वडिलांचे छत्र हरवलं. आईने लहानाची मोठी मुलं करत असताना त्यांच्या जीवनामध्ये त्यांनी कितीतरी खस्ता यातना खाल्ले असतील आणि त्यांचा एक आईचा आशीर्वाद आणि आईचा आजही त्या आईला खूप जपता येते. आणि विशेष म्हणजे हे क्षेत्र जे आहे ना, हे जिथं राहतात ते हे प्रत्यक्ष प्रभू रामचंद्रांचे पदस्पर्श पावलं या ठिकाणी लागली, लक्ष्मण भैयाची पावले या ठिकाणी लागली आणि संत निळोबराय यांच्या या भूमीमध्ये लहानाची, मी त्यांना पहिलेच सांगतो की या निळोबराय ह्या ठिकाणी राहिले आणि त्यांची पावलाची धूळ या ठिकाणी संतांचं रजकण आपल्या शरीराला लागावं ही अपेक्षा असते. एक रजकण त्यांच्या अंगाला जर लागला असेल ना, त्यांच्यामध्ये जे उपरती झाली, भक्तीची उपरती झाली, परमार्थाची उपरती झाली, मी एक माध्यम आहे. माझ्याकडून काय असं काही वेगळं काही नाही, फक्त एक माध्यम. त्यांना गुरु काय तो फक्त एक कणभर वाल्या कुळाला किती ज्ञान दिलं होतं, फक्त राम नावाचा मंत्र नारद महर्षींनी दिला होता. तसं गुरु जास्त काही देणार तुम्हाला, परंतु त्या माध्यमातून तुम्ही ज्या मार्ग दाखवला त्या मार्गाने चालत गेले तर तुमचं नक्कीच चांगलं होतं. अशा प्रकारे रवी महाराज माझ्या संपर्कात आले आणि त्यांची माझी भेट झाली आणि त्यांनी खऱ्या अर्थानं पारमार्थिक जीवन कशाला असतं आणि संघर्ष कसा असतो आजच्या तरुणांनी त्यांचा आदर्श घेणं गरजेचं आहे. एक दळवी कुटुंब हे रामलिंग क्षेत्रामध्ये खऱ्या अर्थानं कोणाला माहिती पण नसेल का खरंच रवी महाराज दळवी यांनी एवढा संघर्ष केला असेल. त्यांना खरं सांगतो तुम्हाला, आपल्याला सर्वांना शेती, पण त्यांना शेतीचा अजिबात आधार नाही. नातेवाईकांचं त्यांनी सांगितलं की आपल्याजवळ पैसे नसतील तर कोणाकडेच नाही, सगळ्यांचे खिशे रिकामे असतात. मग त्यांना असे सपोर्ट कोणाचा भेटला नाही. माझी परिस्थिती, मी तुमच्या चॅनलला एक मुलाखत टाकली, महाराज ह्याच परिस्थितीतून जावं गेलेले, आत्महत्येच्या प्रसंगाला मी पण होतो महाराज, पण मला माहिती आहे आपण कसं बाहेर निघायचं त्यातून. त्याच्यामुळे मी त्यांना सांगू शकलो की तुम्ही कशी पावलं टाकत चाला. आणि मग अशा पद्धतीने ते गेले आणि त्या पद्धतीने त्यांचं चांगलं होत गेलं. जीवनामध्ये खरोखर आदर्श जर घ्यायचा असेल ना, तुम्ही सर्वसामान्य माणसाची मुलाखत घेत चला. तुम्हाला जास्त मोठ्या माणसाची मुलाखत घेतल्या त्याच्यामुळे तुम्हाला त्यांचे जीवन चरित्र खूप काहीतरी रंगवून सांगितलं जातं. पण यांनी जी जीवनामध्ये काय घडलं ते खरं खरं त्यांनी त्यांची जीवनाची माहिती सांगितली आणि खरोखर तरुणांनी जर आदर्श घेतला तर नक्कीच ह्या दळवी कुटुंबाचा आदर्श घेण्यासारखा आहे रामलिंग क्षेत्रामध्ये. मनापासून धन्यवाद. मी गोरख सुदाम सांगळे, रवींद्र महाराज दळवी, हरिभक्त परायण विलास महाराज पवार यांचं माझ्या चॅनलला बहुमूल्य असा आपण वेळ दिला त्याबद्दल मी आपलं मनस्वी आभार मानत आहे. धन्यवाद. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. मित्रांनो, हा व्हिडिओ आवडल्यास शेअर करा, लाईक करा आणि व्हिडिओ जर जास्तच आवडला तर एक सुंदर अशी कमेंट करायला विसरू नका. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी.